सोनम वांगचुक 3 इडियट्स चित्रपटातील फुनसुक वांगडू हे पात्र ज्यांच्यापासून प्रेरित आहे ते म्हणजे सोनम वांगचुक. लडाखमधील शिक्षण सुधारणा, आईस्तूपासारखे पर्यावरणपूरक प्रकल्प आणि समाजकार्यासाठी त्यांना देशभरात ओळखलं जातं. पण जेव्हा दिल्लीतून त्यांचा एक व्हिडिओ समोर आला तेव्हा संपूर्ण देश हादरला. व्हिडिओत एका माणसाला पांढऱ्या चादरीच्या आड लपून शेकडो पोलिसांच्या गराड्यातून उचलून नेताना दिसत होतं. पण हा माणूस कोण होता? गुन्हेगार? दहशतवादी? की देशासाठी आयुष्य झोकून देणारा समाजसेवक? नेमकं प्रकरण काय होतं? सोनम वांगचुक लडाखच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत होते. त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थी आणि समर्थकही होते. हे उपोषण 20 दिवसांहून अधिक काळ चाललं होतं. सतत अन्न न घेतल्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली होती. डॉक्टरांनी अनेकदा त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला होता, पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. 18 जुलैच्या सकाळी अचानक मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मोठ्या पांढऱ्या चादरीचा पडदा तयार केला आणि त्या आडून सोनम वांगचुक यांना स्ट्रेचरवर टाकून तिथून हलवलं. काही ठिकाणी साध्या कपड्यातील पोलीसही दिसले. हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. पोलिसांचं म्हणणं स्पष्ट होतं. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं. प्रशासनाच्या मते हा जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न होता. पण दुसरीकडे सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं वेगळं आहे. समर्थकांचा थेट आरोप आहे की त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं. सरकार शांततापूर्ण आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर आंदोलन अधिक तीव्र झालं आणि अनेक समर्थक पुन्हा जंतर मंतरवर जमा झाले. आता प्रश्न उरतो तो म्हणजे सत्य काय? या प्रकरणात 2 बाजू आहेत. पहिली बाजू म्हणते की जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी योग्य पाऊल उचललं. दुसरी बाजू म्हणते की लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार हिरावला गेला. हा वाद केवळ एका व्यक्तीचा नाही, तर लोकशाही, आंदोलनाचा अधिकार आणि प्रशासनाची जबाबदारी यांच्यातील संघर्षाचा आहे. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. हा जीव वाचवण्याचा प्रयत्न होता की आंदोलन थांबवण्याचा? तुमचं मत नक्की सांगा.